खमंग छान झणझणीत अशी छोल्याची भाजी आपल्याला आज पाहायची आहे. खूप सुंदर होते, प्रत्येकाच्या आवडीची ही भाजी आहे. अगदी सोपी आहे करायला. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप छान आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया. ह्यासाठी आपल्याला लागणार आहेत छोले, जे मी काल रात्री भिजवायला ठेवले होते. एक रात्र त्याला भिजवून घ्यायचं आहे छान. नंतर त्यामध्ये मी बटाट्याचे काप ॲड केले आहेत आणि हे छोले आपल्याला कुकरमध्ये मस्त शिजवून घ्यायचे आहेत. एक 2-3 शिट्ट्यामध्ये छान शिजवून घ्यायचे आहेत. खूप छान फुगतात, ते शिजतात. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे टोमॅटो, कांदा, मिरची, आलं लसणाची पेस्ट आणि जिरे आणि सोबतच छोले मसाला घ्यायचा आहे. ह्या सगळ्याचं आपल्याला एकत्रित वाटण करायचं आहे. एकदम छान असं हे वाटण होतं. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, कांदा, मिरची, आलं लसणाची पेस्ट आणि जिरे टाकून घ्यायचे आणि एक विशिष्ट कन्सिस्टन्सी तयार होण्यासाठी, छान पेस्ट तयार होण्यासाठी अर्धा वाटी ह्या मिश्रणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये खूप छान एकदम बारीक असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे. त्या तेलामध्ये आपण जिरे टाकणार आहोत आणि छोल्याला एक विशिष्ट असं लाल रंग येण्यासाठी किंवा एक खमंग त्याची तिखटपणा येण्यासाठी आपण फोडणीमध्येच त्याला तिखट टाकणार आहोत. खूप छान रंगही येतो आणि टेस्ट खूप छान आणि वेगळी लागते. तर छान आपण तेलामध्ये तिखट टाकल्यानंतर ते परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट. त्यानंतर त्या फोडणीमध्येच आपल्याला हिंग टाकून घ्यायची. त्यानंतर छोले मसाला टाकून घ्यायचा आहे. फोडणीमध्येच छोले मसाला टाकून घ्या, जेणेकरून ग्रेव्ही एकदम छान बनते, घट्टसर होते आणि एक छान टेक्स्चर त्या छोल्याच्या भाजीला येतं. हे पण 2 मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे. अगदी छान असं तेल सुटू द्यायचं आहे ह्या छान मिश्रणाला. त्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची. एकजीव असं हे सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे. खूप छान वास येतो आपण मसाला वगैरे टाकलं की. तर नंतर ह्यामध्ये आपण तेल सुटेपर्यंत ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण शिजवलेले छोले यामध्ये टाकून घ्यायचे. ज्यांना भाजी घट्ट पाहिजे आहे, जास्त पातळ नको आहे, त्यांनी त्यामध्ये पाणी नाही टाकायचं. पण ज्यांना थोडा रस्सा असं पाहिजे आहे, त्यांनी त्याच्यामध्ये पाणी टाकलं तरी चालेल. नंतर ह्या भाजीमध्ये, छोल्याच्या भाजीमध्ये थोडंसं ह्याला उकळू द्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर मी बटाटे जे छोल्यासोबत शिजवले होते त्याचे काप करून थोडे टाकते आहे. दोघांनाही एक विशिष्ट छान चव लागते. त्यानंतर मला थोडंसं पाणी टाकायचं होतं ह्यामध्ये. थोडंसं रस्सासर अशी भाजी करायची होती, त्यामुळे मी ह्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. सोबत उकळायलाही हे खूप सोपं जातं, छान जातं. छान असं एकत्रित करून घ्यायचं याला आणि एकत्रित केल्यानंतर थोडासा बटाटा आपण पूर्ण स्मॅश करून टाकायचं आहे, जेणेकरून छोल्याची भाजी एकजीव होते, घट्टसर होते, असं छान राहते. तर ती थोडी स्मॅश करून त्या भाजीमध्ये टाकून घ्यायची आणि छान अशी एकदम स्वादिष्ट अशी खूप छान ही भाजी तयार झालेली आहे. सोबतच कांदा, टोमॅटो, तुम्ही पुरी खाऊ शकता, भटुरे खाऊ शकता, पोळ्या देखील चालतात. खूप छान असा हा पदार्थ आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांना सर्वांनाच हा पदार्थ आवडतो.